महाराष्ट्रामध्ये एवढा जास्त पाऊस पडण्याची अनेक कारणे आहेत, ज्यामध्ये सध्याची हवामान प्रणाली, वेदर सिस्टम्स आणि हवामान बदल, क्लायमेट चेंज यांचा महत्त्वाचा वाटा आहे. अतिवृष्टीची प्रमुख कारणे. मेन रिझन्स फॉर हेवी रेनफॉल. 1. सक्रिय मान्सून प्रणाली, ॲक्टिव्ह मान्सून सिस्टम्स. सध्याच्या काळात महाराष्ट्रात जास्त पाऊस खालील प्रमुख हवामान प्रणालींच्या एकत्र येण्यामुळे पडतो. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे पट्टे, लो प्रेशर सिस्टम्स फ्रॉम बे ऑफ बेंगॉल. बंगालच्या उपसागरात वारंवार कमी दाबाचे पट्टे, डिप्रेशन तयार होतात. हे पट्टे पश्चिमेकडे पश्चिम वायव्य दिशेने सरकत ओदिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि नंतर विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातून जातात. त्यांच्या प्रभावामुळे या भागांत जोरदार पाऊस पडतो. अरबी समुद्रातील जोरदार वारे, स्ट्रॉंग वेस्टर्ली विंड्स फ्रॉम अरेबियन सी. जेव्हा बंगालच्या उपसागरातील प्रणाली सक्रिय होते, तेव्हा ती अरबी समुद्रातून खूप आर्द्रता, मॉइश्चर असलेले मान्सूनचे वारे महाराष्ट्राच्या दिशेने ओढून घेते. पश्चिम घाट, वेस्टर्न घाट्स आणि भूभाग, अरबी समुद्रातून येणारे हे आर्द्रतेने भरलेले वारे थेट पश्चिम घाटावर, सह्याद्रीवर आदळतात. यामुळे घाटाच्या बाजूला असलेल्या कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट क्षेत्रांमध्ये ओले वारे वरच्या दिशेने ढकलले जातात, थंड होतात आणि जोरदार पर्जन्यवृष्टी, ऑरोग्राफिक रेनफॉल होते. 2. हवामान बदलाचा परिणाम, इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज. जगात आणि विशेषतः अरबी समुद्राचे तापमान वाढल्यामुळे पावसाच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे. अचानक अतिवृष्टी, सडन एक्स्ट्रीम स्पेल्स. हवामान बदलामुळे पावसाचे एकूण प्रमाण कमी जास्त होत असले तरी कमी वेळेत खूप जास्त पाऊस पडण्याच्या घटना, एक्स्ट्रीम रेनफॉल इव्हेंट्स वाढल्या आहेत. म्हणजे दीर्घकाळ कोरड्या काळानंतर अचानक काही तासांतच अतिवृष्टी होते. समुद्रातील आर्द्रता वाढणे, इन्क्रीज्ड मॉइश्चर फ्रॉम द सी. समुद्राचे तापमान वाढल्यामुळे वातावरणात पाण्याची वाफ, मॉइश्चर जास्त प्रमाणात साठते, ज्यामुळे तयार होणाऱ्या ढगांमध्ये पाण्याची क्षमता वाढते आणि ते जास्त पाऊस पाडतात. 3. स्थानिक घटक, लोकल फॅक्टर्स. शहरी पूर, अर्बन फ्लडिंग. मुंबई, पुणे आणि इतर शहरामध्ये अतिशहरीकरण, ओव्हर अर्बनायझेशन झाले आहे. जमिनीवर काँक्रीटचे प्रमाण वाढल्याने आणि नैसर्गिक नाले, ड्रेनेज सिस्टम्स बुजवल्यामुळे पाऊस जमिनीत मुरत नाही आणि पाणी साचून पूर येतो. मराठवाडा आणि विदर्भात झालेला बदल. हे विभाग पारंपरिकपणे कमी पावसाचे मानले जात होते, पण अलीकडच्या काळात बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या हवामान प्रणालींच्या बदलामुळे या भागांतही जोरदार आणि अचानक पाऊस पडण्याच्या घटना खूप वाढल्या आहेत.